आपला गेमच. TRP मी तुम्हाला मग सांगितलं एकच वाक्य असं म्हणले. 13 केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, पण इळभर पट्टी फळे वाटप 13 केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली 2च केळं शिल्लक राहिले. 3च रगा वाटल्या, पण उबदार वसरी वाटप. भिकारी तू आपल्यावर रगा ओढून आणल्या. नाही लई चांगल्या माणसाला कलियुगात त्रास आहे. तुमचं काय मत? मी लई फळं भोगले त्याचे, आणि अजूनही मी उठलो का माय भोवती लफड आहे. उठलो का लफडं सोडू? मग का मी मेल्यावरच लफडे मिटा द्या का काय? महाराज एक पहिलं काम आपल्याला करायचं आहे. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म वाचवायचा आहे, आणि संस्कृती टिकवायची आहे. आपल्याला 3च कामं करायचं. आपल्याला 4थं काम करायचंच नाही. लोक सुधारणे बिधारणे मरू द्या तिकडं. तुमचं काय मत आहे? देवळं वाढली पाहिजेत, धर्म वाढला पाहिजे, सप्ते वाढले पाहिजेत, रामायणकार वाढले पाहिजेत, भागवतकार वाढले पाहिजेत, आणि वारकरी संप्रदायाची शक्ती वाढली पाहिजे. भजने बिजने वाढली पाहिजे. एवढंच आपलं काम. एक. दुसरं, माणसं मरू द्या, धर्म वाचला पाहिजे. आणि आज माणसावर संकट नाहीत, धर्मावर आहे. तुमचा पक्ष, तुमचा नेता सगळं बाजूला ठेवा, आणि धर्मावर संकट येईल, एकत्र मनगट लावून तयार राहा, तर धर्म वाचेल. तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्या वडीत राहिले तर तुम्ही मेलेच. तुमचं काय मत आहे? कारण समाजामध्ये एक शक्ती अशी तयार झाली, त्यांना तुमचं भांडणच लावून द्यायचंय. तुमचं जर भांडण लागलं नाही तर त्यात मजा नाही. महिन्या 15 दिवसातून एखादा भपका झाला पाहिजे. तीव्र निषेध, तीव्र आंदोलन, तीव्र रस्ता रोको, मारामाऱ्या, ते सिनेमाचं नाव, कशाचं नाव, पण काही का होईना पेट तर राहिलं पाहिजे. इज्जत आल्यावर मजा नाही त्याच्यात. आणि असं गपकन काहीतरी निघालं पाहिजे. असं काही निघालं पाहिजे का खालची मंडळी सतत कामातच राहिली पाहिजे. दंगली, मोर्चे, मारामाऱ्या, अनाहण्या, मारा. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर हा नाही हो नाही. फक्त माऊलीचा समाधी सोहळा आला का कोणीतरी ट्विट करायचं, खरंच समाधी संजीवन आहे का, द्यायची भांडलं. वैकुंठ गमन आलं का तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का, शिवजयंती आली का काहीतरी काढायचं, खालच्यांच्या खुदाखुद्या लावून द्यायच्या, मंडळी टीचित, आणि तुम्ही असेच मरणार. याच्यावर तुमचं काय मत आहे? काही नाही. आता घरी गेल्यावर तुम्ही एकटे असणार, कारण आपल्या कीर्तनाला जो माणूस मोठ्यानं असतो तो सज्जन असतो, जो गालात असतो तो भामटा असतो. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. त्याचं मुळे त्याचं कोंब दुखत नुसता जागेवरच. ह्याच्यात काय राहायचं किती दिवस आहे, त्याच्यात काय गॅरंटी का? म्हणून आपल्याला ह्या विष्णुचिंतनाला नाव पहा ना किती सुंदर आहे. पहा, आणि त्या वाढदिवसाला आपल्याला आता वाढदिवस त्यांनी कीर्तन ठुलं, हे सगळ्यात भाग्यवान काम. नाही तर आता आमच्या तरुण मंडळीचे वाढदिवस चालू आहेत सध्या. ऑन हायवे केक मध्ये ठेवायचा, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची सगळ्यांनी त्या केकवर. मग तो 2-4 जणांनी ती लघवीन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. काय आमची संस्कृती आहे. अरे याच्यामुळं धर्म संपला. आता आमदार साहेबांच्या वाढदिवसाला आपल्याला 2-3 संकल्प करायचे आहेत. महिला मंडळ ऐकाल तुम्ही तर हा नाही हो नाही. तुमची मुलगा 10वीला आहे, तुमचा मुलगी 12वीला आहे. 12वीच्या मुलीचा 21 तारखेला पेपर आहे, 10वीच्या मुलाचा 2 तारखेला पेपर आहे. दोघांच्या परीक्षा साधारणपणे 3 आठवड्यात आहेत. आज घरी गेल्यानंतर तुम्ही मुलीचा आणि मुलाचा मोबाईल ताब्यात घ्यायचा आणि त्याला सांगायचं तुला शेवटचा पेपर झाल्यानंतर मोबाईल देता येईल, तोपर्यंत मोबाईल मिळणार नाही, तो स्विच ऑफ राहील. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही जर पोराचे आणि पोरीचे मोबाईल बंद ठेवले तरच पोरं 35% जातील.
नाही तर पोर भाकरी घालायला परवडत नाही. 10वीच्या मुलाला 50,000 रुपये खर्च आहे. अजिबात कार्टे पुस्तक उचकत नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. PSI साहेब आहेत सगळी मंडळी. ग्राउंड ओस पडले रे, ग्राउंड ओस पडले. आपण शाळेत असताना कबड्डीत भाग घेतला ना, सर नाही म्हणले म्हणून रडत होती पोरं. आणि मग सर म्हणायचे रडू नको, तुला राखीव घेतो, कुणाला लागलं बिगलं तर तू कपडे घालून तयार. अरे राखीव गडी सुद्धा तेवढीच प्रॅक्टिस करीत होता. आज कबड्डी गेली, खो खो गेला, व्हॉलीबॉल गेला, बास्केटबॉल गेला, 7-8 हजाराचं खोपडं, मुंडकं गुतेल. लघवीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं खाली. आणि वाचायचं काय? शिळी गाभण आहे, बोकडे ऐकणे. आता शिळी गाभण राहिले, बोकडे ठोन काय? आणि दिवसभराचं काय उलट झाली. नुसते हे यांना भेटले, यांचा सेल्फी, त्यांचा सेल्फी. कोण कुत्रे संग सेल्फी काढतं, कोण बोकडे उभं बसून पाहत. पागल झाले. घरात कोणी जेवण, पुस्तक कोणी उचकीनं, पेपर कोणी वाचिलं, कादंबरी कोणी उचकीनं. ग्रंथ उचकायचा तर काही संबंध. फक्त ते खोकडं कुठे बसले का, येड्या बाबळीत असू कुठे असू, सिमेंटच्या नळीत. काही काही तर पागल आहेत, हेल्मेट वरून कानात वायर. जसा गेला यमा बशीच गेला मेसेज त्याला. माग बायको बसेले, काय खातोय आपण, काय करतोय याचा विचार करण्याची गरज आहे. आता ह्या गोष्टी न करता सगळ्या लोकांनी मुलांचे मोबाईल काही काळ परीक्षेपुरते तरी बंद ठेवले पाहिजे. याच्यावर माहिला म्हटलं तुमचं काय मत आहे? नाही तर हे पोरं पास होणार नाही. आणि हे पावडरीन साबण द्यायला सुद्धा परवडत नाही. 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल आहे. 2.5. आणि मूर्खासारखी आई म्हणती त्याला एकदा मोबाईल दिला ना तर अख्खा स्वयंपाक होईपर्यंत आहे ना. अगं तुला सांगाय तरी लाज वाटत. आणि तिला मी म्हणलं मोबाईल पोराला देऊ नये. ती म्हणती महाराज तुमचं एकदम खरं आहे, पण तो ऐकत नाही. 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. आणि तू 2 वर्षाचा तुझं ऐक ना. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. तू म्हणती मा पोरगा ऐकत नाही. तुझ्या ताकद किती बाई. तू आमची आई आमच्या बसून बाजूला केली. आमचा बाप आमचा दुश्मन केला. तुझ्या शक्तीचा अनुभव ज्या घराला तुझे पाय लागले त्यालाच आला. आणि तुला पोरगा आपण हे फटकावले काय करते. हे 10वी 12वीचे. आणि पोरांना लय घाबरायचं नाही बाबा. पोरं काही करतील, काहीच करीत नाही. पोरगा नुसतं म्हणणं ना मी घरातून निघून जाईन, फक्त कपडे पिशवीत घालायचे. भाऊ हे बाई 50 रुपये घे जा, मी परत प्रयत्न करीन. ते जात नाही. आणि गेलं तरी संध्याकाळी परत आल्याशिवाय. अहो यांना बाहेर खातं कोण? पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत काय? प्रचाराची दारू काउंटिंग संपली. कोण देत? पोरगा म्हणलं ना मी फाशी घेईल. इकडे फडक बांध ती फॅनला, खुर्चीवर उभा राहा, मोबाईल बंद कर, एवढायचं नाही. आणि गुतावल्यावर मला सांग, मी खुर्ची ओढून घेतो, निवांत जळ घे. थांबल ते घरात. पोरगा म्हणलं मी पॉयझन घेईन. कोणतं घेतो? कोणतंही औषध पिऊ, पोरग 5 तास मरत नाही. आणि ज्यानं औषध घेतलंय एकदा आणि जो वाचलाय त्याची मुलाखत घ्या. ज्याच्या इकडून नळी घातली आणि इकडं काढली, तो औषधाचा पंप जरी पाहिला तर तो म्हणतो पंप आहे काय?
अरे एवढे पोरं आले बाहेरून, महाराज रात्रंदिवस कष्ट करून पोट भरतात. हे आपली लोक विचार करीत. अरे हवा भरणारं पोरग 3 वाजताचा पंक्चर काढून देते, 2 वाजताचा पॅच मारून देते, दारू पित नाही. दारू पित नाही, रोडला जेवत नाही, दगडाची चूल करून हे लोक पोट भरतात. अरे हे बोर मारणाऱ्यांच्या गाड्या आहेत, ते लोखंडी सळया पोरं धनाधन उचलत आणि फक्त भात खातात, दारू पित नाही, धाब्यावर जेवत नाही. आणि आमची जमिनी विकून धाब्यावर जेवत, काय आमची अवस्था आहे. ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. ही आमच्या लोकांची स्थिती आहे. आमचे एवढे पेथ्यात. आणि ते घरांची कामं द्या तुम्ही इंटेरियर प्लाऊडचे, अख्ख्या रात लाकडं ताशितात, अख्ख्या रात बल्ब लावून पेन्सिल कानात रात्रंदिवस काम. दारू पित नाहीत, पैसे सुद्धा अगोदर घेत नाहीत आणि जास्त घेत नाहीत. आणि काम करतानाच सांगणार रविवारी होईल. आपला एक खेळा ठोकायचा तर 6 महिने गेले मिस्त्री सापडाय. आपल्या अवलादींना फुकाट खायची सवय लागली. बापाची पेंट, 70,000ची पल्सर, 10चा मोबाईल, केस काळी करायची, बोंबलं थिंडायचं. कपडे कुठे 2-3 माणसं पहिले सापडावले पाहिजे आणि ते हाणले पाहिजे. पहिला एक माणूस हाणला पाहिजे लग्न जमावणारा, तो लय हाणला पाहिजे पाहिजे, त्याला नाही वासना ठेवायची. दुसरा एक माणूस हाणला पाहिजे ज्यानं आता नवीन पाही फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली, तो टेलर एक सापडावला पाहिजे. कोण अवलाद होती बा ती कपडे शिवणारी. इथं कापेल, इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप. कुणी आणली कुणी आणली ती चड्डी? भावलाटा सर, नाही तर मग घालू नको रविवारी बा. तो एक माणूस सापडायला पाहिजे, तो लय हाणला पाहिजे. दुसरा एक माणूस आहे त्याला तर दिसल्या गोळी घातली पाहिजे. गाऊन कोणी शोधून काढला त्या माणसाचा शोध, कोण प्राणी होता बा तो. दुगीलाय गाऊन, सासूलाय गाऊन, सुनालाय गाऊन. आणि सासू झाडांना पाणी घालीत होती, 3 पोरग कामावरून आलं. वहीन कमी जास्त पोरं कामावरून आलं, सरप्राईज करायला गेलं. नाही, हे कुठं तरी थांबलंच. इथून पुढे लग्नांमधले सत्कार बंद करायचे. लग्नात 5 वह्या आणि 5 पेन आणायचे. 5 पेन 5 वह्या. त्या कुटुंब मालकानं त्या वह्या शाळेत जमा करायच्या, गरिबाची पोरं शिकतील. हा पोहे फेटे बिटे बंद. आता काही नवीन आणायचो. आता ते लग्नाला तेच हे बंद केलंय. पण नाही पत्रिका आणि ते बोर्ड आणल्यात रस्त्याला, ती फ्लॅक्स, काय म्हणतो तुम्ही त्याला, फ्लेक्स फ्लेक्स फ्लेक्स, ते लावा बरं का, पैशाला उत आला तुमच्या. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. का तो एकट्यानंच पराक्रम केला का पोऱ्या पायदा केला? काय ते नवरदेवाचे फोटो, ते भंगरी नवरदेव, दरिद्री अवलादीच. आणि त्याचा फोटो कसा आहे माहिती का बोर्डवर? ती नवरी तिकडं लांब उभी करायची ना, झक मारायची, त्याच्या पुढे आणून उभी केली.
काय आशीर्वाद द्यायचे नवरीचे फोटो तर इतके बिंडोक आहेत काही काही घागरा घालती घागरा 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 आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती नवरी आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवाकडून. आता त्याच्यापेक्षा एक बावळाटपणा आणलाय लग्नात पूर्ण मूर्खपणा. ते स्क्रीन आलंय स्क्रीन स्क्रीन त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला मुलगी कुठं शिकली त्याच्या आईवडिलांनी गरिबीतून कसं शिक्षण केलं हे दाखवायला काही हरकत नाही. त्या गावचं देऊळ दाखवा त्याचा मामा किती गरीब होता परिस्थितीमध्ये मामानं त्याला मदत केली या गोष्टी दाखवायला काही हरकत नाही. ते काय दाखवतात माहिती लग्न जमल्यापासून नवरा नवरीनं जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या वड्याला पळणे बर्फाचा गोळा तोंडात घालणे एकमेकाचा येड्या बाबळीत मुका घेणे गाल ओढणे आणि उड्या हाणणे आणि ते कुठं दाखवणे लग्नात स्क्रीन. याच्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा अपमान कोणता याच्यापेक्षा आपल्या पोरीनं जर लग्नाच्या अगोदर एवढे साळे करेलेत तर हे लोकांना दाखवण्यापेक्षा लग्नच का करायचं लग्नाचा खर्च का करायचा. माझ्या पोरीनं हा तमाशा केला हे लोकांना दाखवायचं तुझ्या पोरीने बोकड्या संग शिल्पी काढायचा बर्फाचा गोळा खाऊन गाळात उड्या हाणायचा पाणी अंगा ओढवायचं आणि ते लोकांनी पाहायचं. असं बोललं का लगेच इंदुरीकरांनी डिजिटल बोर्डवाल्यांची खिल्ली उडवली ठोकली माया. आज पाया पडून सांगतो राग येईल तुम्हाला पण तो आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. अजिबात चांगलं नाही. महिला मंडळ तुमचं काय मत आहे आई वडील दाखवा म्हातारी आजीबाई दाखवा बरं अबक शिकवताना मजा वाटेल की नाही की लहानपणी आजी वाटीत भात घ्यायची त्या मुलाला भात घालायची मग गाणं शिकवायची ते पोरगं मोठं झालं मग त्या बहीण भावाची मारामारी व्हायची लहानपणी. काय महिला मंडळ आपल्या भावाची ना आपली मारामारी व्हायची हो काय खरं सांगा मारामारी करावं बहिणीनं भावानं काय भाव असायचा महिला मंडळ एक बारीक सांगा बरं. तुम्ही तुम्ही नववीला होत्या तो 8वीला होता त्याची शाळा सुटली ना ते घरी येत नव्हतं शाळेच्या कोपऱ्यावर बसून राहायचं सगळे मित्र निघून राहायचे कोणाला घेऊन यायचं बहिणीला घेऊन येताना तसं नाही यायचं बहिणीचं दप्तर त्या सायकलीला बहीण गप्पा आणाया तो सायकल लोटाय आणि सायकल लोटताना रस्त्यानं गप्पा आम्हाला हे लिहायला सांगितलं त्या सरांनी असं शिकवलं आणि घरी आले ना ताट घ्यायचं दोघांनी भाकर चुरायची काय असेल ते आणि दोघांनी चुरून खायची आणि शिल्लक राहिलं का भांडण काय मारामाऱ्या व्हायचं. बहिणीची भावाची 24 तासात 24 वेळा मारामारी व्हायची आणि रात्री झोपताना तर लय मारामारी का झोपताना आईचं तोंड माझ्याकडे असावा भांडण आईचा हात माझ्या अंगावरचा असावा भांडण मीच आईच्या उशीवर असावा भांडण आईनं मलाच पहिली आंघोळ घालावा भांडण काय भांडण हो. आणि जो अभ्यासाला बसलं ना मग बहिणीने म्हणायचं माझा निबंध लिहून दे ना तिनं म्हणायचं मला एक चांगली आकृती काढून दे ना आकृती अवघड आहे रे दे ना काढून त्यानं म्हणायचं देईन भाऊ पण मला निबंध लिहावा लागेल. मग त्यानं बहिणीची आकृती काढून द्यायची प्रेमानं का उद्धटपणानं प्रेमानं आणि अशी वहीचा कागद धरायचा पुढं बहिणीनं पायशी मग बहीण हसायचं ना तिने म्हणाय चांगली नाही आली नाही फाडलं पानच फाडलं तू ती आकृती मी काढणार नाही. आणि तुम्ही निबंध लिहून दिला ना त्यानं म्हणे जाग निबंध चांगला आहे बरं का पण सर अक्षर ओळखतील ना मला आणतील ना. पुढे गेले हो हे दिवस बहिणीच्या भावाची मारामारी झाली तर बहीण राहायची मोठी भाऊ राहायचा बारीक तना गुप्पी हाणून घ्यायची बहीण आणि एक वैशिष्ट्य होतं बहिणीचं बहिणीला थोडं मारलं ना तरी ती आरडायची पण भावाच्या किती गुप्पी हाणा रडतच ना आणि बहिणीनं मारून तिला नुसता हात लावला रडायचं कसं होतं. आणि मग बहिणीनं अशी दना गुप्पी आणायची भावाला काय आकळत नव्हती बहीण मग त्याच्याकडे औषध केस धरायचे केस धरले का कशी बहीण आकळले पाया पड माया पड मन परत मारणार नाही आणि केस सोडल्यावर पडून जायचं
पण कोणाकडे जायचं पळून पोरीनं? आईकडं. आई कोणची बाजू घ्यायची? पोराची. आणि आई आपल्याला काय म्हणायची? एवढी मोठी टुणगी झाली त्याला मारती, जिंकला. अरे हे प्रेम पुस्तकात नाही राहिलं रे, शिकवण्यात नाही राहिलं, कुठंच नाही राहिलं. मग बाबासाहेबांच्या अभिष्टचिंतनाला हे विचार महत्वाचे आहेत. लग्नांमधल्या फाजील गोष्टी बंद करा आणि तुमचे माझे भांडणं कमी करा. आता भांडणं करण्यात मजा नाही, हातात हात घालून गप्पा मारून चहा पिण्यात मजा आहे. गॅरंटी काय राहिली आता? काय नाही रे. त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंड आहे शराबुदे, अख्ख्या कुळाला. हो, आणि याच खऱ्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरतील. आणि ती काळाची गरज आहे. उगाच आपलं काही कौतुक करायचं, कशातही पैसे घालायचे, काहीही करायचं, खायचं कोणीकडे. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणच्या बापाचं काय गेलं? लांब करून दिले. काय तुमच्या बापाचं गेलं तर? चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, दिले एकत्र करून. राजा राणी, राजा इतका लांब, राणी एवढी एवढी. काय करतोय आपण? आणि या सगळ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजक सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा